हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण एक नवीन टॉपिकचा व्हिडिओ बघणार आहे. टॉपिक आहे सेंट्रॉइड अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यामध्ये डी बॉटूच्या क्वेश्चन पेपर्समध्ये मी थोडंसं बघितलं तर मागच्या 5-7 इयरच्या क्वेश्चन पेपर्समध्ये सेंट्रॉइडचे मोस्टली प्रॉब्लेम पडलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे एक सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम घेतो आहे. पहिला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय बघूया, नंतर सगळी पूर्ण प्रोसिजर आपण समजून घेऊया. काय बघा, अ सेमी सर्क्युलर एरिया इज रिमूव्ड फ्रॉम द ट्रॅपेझियम. आता हा ट्रॅपेझियम एक दिला आहे बघा इथं, हा दिसतोय का, हा ट्रॅपेझियम आहे. पाहिजे तर मी तुम्हाला त्याची डायग्राम बाजूला ड्रॉ करून पण दाखवतो. हा असा ट्रॅपेझियम दिला आहे आणि या ट्रॅपेझियममधून काय केलं त्यांनी, अ सेमी सर्क्युलर एरिया दिसतो का, या कोपऱ्यामध्ये आहे बघा, हा एवढा पोर्शन यातनं काय केला, रिमूव्ह केला आहे. ओके, आणि जो काही पोर्शन राहिला आहे त्याला त्यांनी हॅचिंग केले. ओके, एवढा पोर्शन राहिला. डिटरमाइन द सेंट्रॉइड ऑफ रिमेनिंग एरिया, म्हणजे हा सेमी सर्कल काढून टाका आणि राहिलेले एरिया, हा हॅचिंग केलेल्या एरियाचा आपल्याला काय शोधायचा आहे, मोमेंट ऑफ सेंट्रॉइड शोधायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया नाही, सेंट्रॉइड शोधायचा आहे. चलो, मग सेंट्रॉइड शोधण्यासाठी मी काय करतो, ही डायग्राम परत एकदा व्यवस्थित तुमच्यासाठी ड्रॉ करतो आणि मग आपण त्याच्या सॉल्व करायच्या सगळ्या स्टेप्स बघून घेऊया. ओके, आता सॉल्व करण्यासाठी काय करायचं, दिलेली पहिल्यांदा जी काय डायग्राम आहे ती मी ड्रॉ केली. ओके, हे असं आहे. आता याच्यामधले जे काही डायमेन्शन्स आहेत तुम्हाला इथं बाजूला दिसत आहेत, म्हणून त्यामुळे मी इथं काही लिहित नाही आहे. मग आता काय करायचं, तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मार्क करून घ्यायचा, जो ऑलरेडी तिने प्रॉब्लेममध्ये दिला आहे बघा. हा तिने पॉईंट कन्सिडर केला आहे ओ, आणि हा तिने घेतलेला आहे एक्स ॲक्सिस, आणि हा तिने घेतलेला आहे वाय ॲक्सिस. बरोबर, असा पास होतो. म्हणजे हा कॉर्डिनेट ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला याचा सेंट्रॉइड शोधायचा आहे. मग हा शोधण्यासाठी आपण काय करूया, हा जो दिलेला शेप आहे तो स्टँडर्ड शेप्समध्ये कन्वर्ट करूया, म्हणजेच कट करून घेऊया. त्यामुळे मी आता हे दिलेलं सेक्शन काय करणार, असा कट करणार की जो स्टँडर्ड शेपमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. आता स्टँडर्ड शेप म्हणजे काय, सर्कल, सेमी सर्कल, रेक्टँगल, ट्रायंगल, हे सगळे स्टँडर्ड शेप्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. मग मी कन्वर्ट करण्यासाठी काय करतो बघा, पहिल्यांदा इथे एक ह्या पॉईंटमधून परपेंडिक्युलर लाईन घेतो. हे परपेंडिक्युलर लाईन घेतलं की इथं एक वरती ट्रायंगल तयार झाला बघा, त्याला मी म्हणतो 1. म्हणजे पहिला स्टँडर्ड शेप मिळाला मला, ट्रायंगल. त्यानंतर दुसरा स्टँडर्ड शेप बघा, हा रेक्टँगल दिसतोय का, रेक्टँगल, पूर्ण रेक्टँगल, तो म्हणजे 2. ओके, हा रेक्टँगल म्हणजे तुमचा स्टँडर्ड शेप 2, आणि त्याच्यामधून हा सेमी सर्कल जो आहे त्याला मी म्हणतो स्टँडर्ड शेप नंबर 3. मग तुमची टोटल डायग्राम तयार व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार बघा, 1 + 2 म्हणजे हा पूर्ण शेप तयार होईल, आणि त्याच्यामधून हा सेमी सर्कल काय झाला पाहिजे, -. त्यामुळे तुमचा टोटल जो काही दिलेला पोर्शन आहे तो तयार व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला 1 + 2 करावं लागेल, आणि त्या 2मधून म्हणजे ह्या 2मधून हा 3 सेमी सर्कल काय करायला पाहिजे, -. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमचा फायनल शेप मिळणार आहे. ठीक आहे, मग आता हेच जे आहे हे आता आपण शेवटपर्यंत वापरत जाणार, 1 + 2 - 3. ओके, चलो, मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपण काही स्टँडर्ड शेपचे सेंट्रॉइड वगैरे बघितलेले आहेत. माहीत नसतील तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतच जाईन सायमल्टेनियसली. ठीक आहे, चलो, मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपण सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरणार आहे. ओके, आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय आहे, आता सेंट्रॉइड जो शोधतोय तो म्हणजे काय, पॉईंट आहे. तर त्याचे 2 कॉर्डिनेट येणार, एक एक्स ॲक्सिसचा आणि एक वाय ॲक्सिसचा, म्हणजे अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय. त्यामुळे त्याचा एक्स कॉर्डिनेटला आपण म्हणतो एक्स बार, आणि त्याचा फॉर्म्युला आहे समेशन AX / समेशन A. ओके, आता A म्हणजे एरिया आणि एक्स म्हणजे एक्स कॉर्डिनेट, आणि दुसरा डिवाइड बाय आहे समेशन A. मग आता याच्यामध्ये आपण ह्या डायग्राममध्ये सगळे एक्स आणि वाय डिस्टन्स शोधून ठेवूया. ठीक आहे, ते शोधण्यासाठी लक्ष द्या, मी काय करतोय बघा. पहिल्यांदा 2 नंबर जो आहे, 2 नंबर त्याचा सेंट्रॉइड बरोबर सेंटरला मार्क करतो. बरोबर आहे, हा जो रेक्टँगल आहे 2 नंबरचा त्याचा बरोबर सेंटर मी मार्क केला इथं. तर त्याचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे हे एक्स डिस्टन्स आहे, त्याला आपण म्हणणार आहे x2, आणि ह्याचा वाय कॉर्डिनेट मी थोडंसं बाहेर घेतो, हे डिस्टन्स आहे.
y2. 2 नंबरचा आहे, 2 नंबरचा पोर्शन आहे म्हणून त्याला x2 y2 म्हटले. आता तुम्ही जर व्यवस्थित बघा इथं या ह्या मेन डायग्राममध्ये हा जो काही रेक्टँगल आहे मी तर ड्रॉ करतोय बघा. ह्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स तुम्हीच सांगा. हाईट आहे 30 आणि लेंथ किती आहे 80. 40 + 40 किती झाली 80. आणि जर मी याचा सेंटर मार्क केला इथं बरोबर तर हे डिस्टन्स त्याचं किती होणार 30चा काय असणार आहे हाफ म्हणजे 15. त्यामुळे y2 किती असणार आहे तुमचा 15 असणार आहे बरोबर. आणि हे जे डिस्टन्स आहे त्याचं हे डिस्टन्स म्हणजे x2 इथं मार्क करतो x2. मग x2 किती असणार आहे 40. त्यामुळे मी x2 इथं 40 आहे असं लिहून ठेवतो. हे सर्वांना समजलं असेल. 2 नंबर जो काही रेक्टँगल होता त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे. आता सायमल्टेनियसली आपण काय करूया 1 नंबरसाठी पण करूया. 1 नंबरसाठी ठीक आहे. आता मी 1 नंबरसाठी करणार आहे. फक्त लक्ष द्या हे एकदा तुम्ही मार्क करून घेतलं की तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायला खूप सोपा जाईल. ठीक आहे. चलो आता आपण 1 नंबरसाठी करूया. आता 1 नंबरसाठी आपण काय केलं आहे बघा ह्या पॉईंटमधून इथे एक परपेंडिक्युलर मारला आहे आणि हा जो वरचा ट्रायंगल आहे ह्याला आपण 1 म्हटले बरोबर या ट्रायंगलला. आता या ट्रायंगलचे जे डायमेन्शन्स आहेत ते पहिल्यांदा मी मार्क करून घेतो. मला सांगा हा जो बेस आहे तो किती आहे हा 40 + 40 म्हणजे किती आहे 80. त्यामुळे मी इथं लिहून ठेवतो हा 80चा बेस आहे बरोबर. ह्याची हाईट बघा आता हाईट ही हाईट इथून इथंपर्यंतची या ट्रायंगलची हाईट हे 30 आहे आणि टोटल हाईट आहे 60. त्यामुळे 60 - 30 म्हणजे किती येणार 30 बरोबर. त्यामुळे हा 80 आहे हा 30 आहे. आता ट्रायंगलचा सेंट्रॉइड ज्यावेळेला आपण मेन्शन करतो त्यावेळेला तो असा असतो बघा बरोबर इथे येतो. आणि हे डिस्टन्स किती असतं हे मी मुद्दाम बाहेर लिहितो इथं. हे असतं 1/3 ऑफ हाईट 1/3 ऑफ हाईट. आता हाईट किती आहे 30. सो 1/3 ऑफ 30 म्हणजे 30 / 3 म्हणजे किती येणार 10. आता मी हे डिस्टन्स इथं मार्क करून तुम्हाला दाखवतो. समजा हा त्याचा सेंट्रॉइड आहे तर त्याचं हे हाईट एवढीच हाईट ह्या बेसपासूनची हाईट किती येणार 10. ओके. आणि आता त्याचं हे डिस्टन्स किती येणार बघूया. हे डिस्टन्स आता हे जे डिस्टन्स आहे हे येणार 1/3 ऑफ बेस 1/3 ऑफ बेस. बेस किती आहे 80. सो 1/3 ऑफ बेस सो 80 / 3 करायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मी ती करतोय 80 / 3 आणि ते डिस्टन्स येते 26.66. मी तर लिहून ठेवतो 26.66. ओके. आणि ती मी इथं पण मेन्शन करतोय 26.66. ओके. हे तुम्हाला समजलं असेल. आता त्याचा मी एक्स आणि वाय लिहितो. मी फक्त काय केलं त्या ट्रायंगलमधले डायमेन्शन शोधले ट्रायंगलमध्ये. पण मला तसं नको आहे मला कॉर्डिनेट सिस्टीमपासून पाहिजे आहेत. त्यामुळे मी कॉर्डिनेट सिस्टीमपासून असं मेन्शन करतो बघा हा त्याचा काय असणार आहे x1 बरोबर x1. तुम्ही सांगा आता x1 काय येणार. हे टोटल बॉटमचं डिस्टन्स आहे 80 बरोबर. इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 80. ह्या 80मधून हे 26.66 मायनस करा 26.66 मायनस करा. सो मी तर मुद्दामून लिहून ठेवतो 80 - 26.66 हे करा तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. याचा आन्सर येते 53.33. समजलं सर्वांना. मी हा x1 कसा मार्क केला आहे. चलो आता x1 मार्क झाला. आता y1 मार्क करूया. आता y1 म्हणजे काय ह्या सेंट्रॉइडचं एक्सपासूनचं डिस्टन्स बघा हे खालून येणार असं. ओके. हे काय असणार आहे तुमचं y1. आता हे y1 कसं काढणार थोडंसं लक्ष द्या. हा जो रेक्टँगल आहे तुमचा त्याचं इथून हे डिस्टन्स जे आहे हे आहे 30 बरोबर ना. इथं बघा या डायग्राममध्ये दिसते हे 30 आहे बघा इथून इथंपर्यंत 30 आहे. ओके. हे 30 प्लस हे वरचं डिस्टन्स येणार एवढे ॲड होणार त्यात बरोबर. आणि 30 आणि हे वरचे 10 30 आणि 10 किती होणार 40. म्हणून इथे लिहून ठेवतो मी 30 + 10 = 40. त्यामुळे x1 y1 मिळाला. x1 आहे 53.33 y1 आहे 40. x2 ऑलरेडी शोधला आहे 40 y2 किती आहे 15. आता राहिला 3 नंबर. आता 3 नंबरचा सेंट्रॉइड मी मार्क करणार आहे. जर असं सर्वांनी लक्ष द्या. ह्या मेन डायग्राममध्ये मार्क करते बघा हा 3 नंबर आहे त्याचा मी हा सेंटर मार्क केला. हे सेंटर मार्क केल्यानंतर आपल्याला हे माहीत आहे हे डिस्टन्स किती असतं. ओके. हे ॲक्च्युली किती असतं डिस्टन्स 4r/3π
बरोबर 4r/3π. हे डिस्टन्स 4r/3π असते सेमी सर्कलमध्ये. ओके, म्हणजे डायमीटरला परपेंडिक्युलर वर जायचं किती डिस्टन्स 4r/3π. मग मी आता ते करतो 4 × r, त्याची रेडियस आहे 20. ओके, डिवाइड बाय 3 × π. याचा आन्सर येते 8.48. 8.48. ओके, मग मी आता हे दाखवले तर तुम्हाला तुमच्या ह्या ओरिजिनल डायग्राममध्ये म्हणजे मी डायग्राम ड्रॉ केले तिथे तुम्हाला त्याचा एक्स आणि वाय दाखवतो. मग मी याचा सेंट्रॉइड मार्क केला बघा, हा सेंट्रॉइड मार्क केला तर त्याचं हे डिस्टन्स जे असणार आहे म्हणजे वाय ॲक्सिसपासूनचं जर मोजलं तर हे डिस्टन्स तुमचं असणार आहे x3. आता x3 कसा लिहिणार बघा, मी इथंपर्यंतचं डिस्टन्स आहे त्याचं हे इथं बघा व्यवस्थित डायग्राममध्ये किती आहे बघा 40. त्यामुळे मी इथे लिहितो 40 प्लस हे 40 आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे हाफ आहे रेडियस. बरोबर, एवढे डिस्टन्स तिचं रेडियस आहे. त्यामुळे 40 + 20 = 60. समजलं. त्यामुळे हा जो सेंटर आहे हा ओपासून किती डिस्टन्सवरती आहे 60वरती आहे. त्यामुळे तो त्याचा झाला x3. आता त्याचा y3 बघा, y3 म्हणजे काय, त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स मी बाहेर मार्क करतो थोडंसं. ही जी लाईन आहे ना ही लाईन अशी ड्रॉ करतोय बघा इथून बॉटमपर्यंत. बरोबर, हा सेंटरपासून बॉटमपर्यंत इथं मी मेन्शन करून दाखवतो बघा हे डिस्टन्स काय असणार आहे तुमचं y3. ओके, सो y3 = ऑलरेडी ही शोधले डिस्टन्स 4r/3π म्हणजे किती आहे ते 8.48. किती आहे 8.48. मग मी काय केलं, प्रत्येक इंडिव्हिज्युअल डायग्रामचं एक्स डिस्टन्स सेंट्रॉइडचं आणि वाय डिस्टन्स प्रत्येक त्या इंडिव्हिज्युअल स्टँडर्ड शेपचं डिटरमाइन करून घेतलं. ठीक आहे, ज्याला कोणाला इथंपर्यंत समजलं नसेल त्याने 1-2-3 वेळेला व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला ते डिस्टन्स समजून जातील. ओके, चलो हे डिस्टन्सेस जे आलेत ते मी आता असेच ठेवतो आणि मी प्रॉब्लेम सॉल्व करायला चालू करतो. आता प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला सिम्पल आहे एकदम. काय आहे बघा, समेशन AX डिवाइड बाय समेशन A म्हणजे काय ते सांगतो. आता लक्ष द्या, एरिया × x करायचं आहे मला. म्हणजे काय होणार A1 x1. बरोबर, पहिल्याचा एरिया × पहिल्याचा x प्लस A2 x2 प्लस A3 x3 डिवाइड बाय समेशन ऑफ एरिया A1 प्लस A2 प्लस A3. हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. पण सगळ्यांनी महत्त्वाचं लक्ष द्या, इथं आपला सुरुवातीला मी लिहिलेलं बघा 1 ट्रायंगल प्लस रेक्टँगल आणि त्यातनं काय मायनस करायचं आहे सेमी सर्कल. त्यामुळे जर फॉर्म्युला तुम्ही हा लिहायला गेला तर A1 x1 प्लस A2 x2 A1 + 2 आणि 3 काय करायचं आपल्याला ह्या केसमध्ये 3 काय करायचं आहे मायनस. त्यामुळे मी 3 नंबर जो प्लस लिहिला होता स्टँडर्ड फॉर्म्युल्याप्रमाणे त्याला चेंज करतो आणि इथं काय येणार आहे मायनस. का मायनस आला तर इथे लिहून ठेवले बघा, हे दिसते काय 1 + 2 - 3 म्हणजे ट्रायंगल प्लस रेक्टँगल मायनस सेमी सर्कल. त्यामुळे सेम इथं मायनस A3 झाला, सेम तसंच खाली फॉर्म्युल्यामध्ये पण A3 हा काय झाला पाहिजे मायनस झाला पाहिजे. ओके, बेसिकली स्टँडर्ड फॉर्म्युल्याप्रमाणे तो प्लसच पाहिजे होता, पण आत्ता आपली जी डायग्राम आली त्याच्याप्रमाणे तो काय होणार आहे मायनस. हे सर्वांना समजलं. सो 1 + 2 - 3 1 + 2 - 3 म्हणजे समेशन AX डिवाइड बाय समेशन A. चलो मग आता आपण सॉल्व करूया हे. आता पहिल्याचा एरिया, पहिला म्हणजे हा ट्रायंगल. ओके, ट्रायंगलचा एरिया मी तर ट्रायंगल बाजूला ड्रॉ करून ठेवतोय बघा. हां, पहिला ट्रायंगलचं बेस आहे 80 आणि हाईट आहे 30. मग ट्रायंगलचा एरिया काय होणार 1/2 बेस × हाईट. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे A1 एरिया साईडला एकदा कॅल्क्युलेट करून घ्या आणि डायरेक्ट पुट करा. पण मी स्वतः कॅल्क्युलेट करणार आहे, मी इथंच पुट करणार. एरिया मिळाला. आता त्याचा x1 इथं x1 दिसतोय का बघा तुम्हाला. x1 = हे ग्रीनमध्ये मार्क केले बघा. x1 = किती आहे 53.33. मी याला गोल करून ठेवतो 53.33. म्हणजे हा काय आला A1 x1 प्लस आता काय करायचं आहे A2 x2. A2 म्हणजे 2 नंबरचा एरिया. 2 नंबर आहे तुमचा रेक्टँगल. बरोबर, ह्या रेक्टँगलचा एरिया सांगा. रेक्टँगलची हाईट किती आहे 30 आणि रेक्टँगलची खालची विड्थ किती आहे 80. इथं दिसेल बघा तुम्हाला हाईट 30 आणि विड्थ किती आहे 80. सो 30 × 80 हा झाला त्याचा एरिया.
इनटू आता त्याचा पालावा पाहिजे एक्स, 2 नंबरचा एक्स बघा किती आहे, x2 40. ओके, सो इंटू 40 प्लस, आता सॉरी चुकून प्लस लिहिलं मी, ॲक्च्युली आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय आहे ते मायनस. का? कारण की 3 नंबरचा एरिया काय करायचा आपल्याला मायनस करायचा आहे, 3 नंबरचा पोर्शन मायनस करायचा, सॉरी. सो 3 नंबरचा पोर्शन मायनस करण्यासाठी इथे येणार मायनस. आता 3 नंबरचा एरिया, आता तुम्ही मला सांगा सेमी सर्कलचा एरिया कसा काढणार, सेमी म्हणजे अर्धा म्हणून हाफ, इंटू हाफ म्हणजे हाफ सर्कल इंटू सर्कलचा एरिया. सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर, पाय इंटू आर, आर म्हणजे या सेमी सर्कलची रेडियस, डायमीटर त्याचा किती दिला आहे 40, मग रेडियस किती येणार 20. हा झाला त्याचा एरिया. पाय आर स्क्वेअर झाला सर्कलचा एरिया, हाफ आहे म्हणून सेमी आहे म्हणून हाफ, वन हाफ. ओके, इंटू आता त्याचा काय पाहिजे मला एक्स. आता त्याचा एक्स बघा आपण इथं मार्क करून ठेवला आहे बरोबर, याचा एक्स इथं दिसतोय का बघा, हा x3 40 + 20 म्हणजे किती आहे 60 डिवाइड बाय समेशन ऑफ एरिया. जे काही वरती एरिया लिहिले त्यांची समेशन करायची. सो 1/2 80 × 30 प्लस 30 × 80 मायनस 1/2 पाय आर स्क्वेअर. हे सर्वांना समजले कॅल्क्युलेशन. म्हणून मी हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा त्यांचे एक्स शोधून ठेवले होते आणि एरिया इंटू एक्स, एरिया इंटू एक्स, एरिया इंटू एक्स 3 पोर्शन होते स्टँडर्ड, तिघांसाठी केले. पण पहिल्यांदा आपण बघितलं होतं 1 + 2 - 3 केलं तर डायग्राम तयार होणार, त्याप्रमाणे मी फॉर्म्युला माझा मॉडिफाय करून घेतला आहे. आता मी हे सर्व कॅल्क्युलेशन करणार आहे. हे कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक होऊ नये म्हणून तुमच्यासाठी सांगतो आहे, मिस्टेक होऊ नये म्हणून हे वन गो कधीही कॅल्सीमध्ये सगळं पुट करू नका. इंडिव्हिज्युअल एक एक टर्म तुम्ही सॉल्व करा, म्हणजे तुमचं उत्तर यायला सोपं जाईल, चुकणार नाही थोडक्यात. सो पहिली टर्म सॉल्व करतो आहे मी. पहिली टर्म सॉल्व केली तर येते हे 63996. पहिली टर्म म्हणजे मी तर मुद्दाम रेडनी मार्क करतो, इथून इथंपर्यंतची पहिली टर्म. ओके, त्यानंतर सेकंड टर्म सॉल्व करतोय 30 × 80 × 40 96000 मायनस. आता पुढची टर्म परत सॉल्व करतोय 37,699.11 डिवाइड बाय, प्रत्येकाची एरिया पण कॅल्क्युलेट करून ठेवतो आत्ताच, 80 × 30 डिवाइड बाय 2 1200 प्लस 80 × 30 2400 माइनस 5r². $628.31. ओके, चलो आता थोडंसं एक महत्त्वाचं सांगतो. हा 1200 म्हणजे 1 नंबरचा एरिया आहे, 2400 म्हणजे 2 नंबरचा एरिया आहे आणि 628.31 हा 3 नंबरचा एरिया आहे. नंतर मला जर कुठे A1 A2 A3 लागेल तर डायरेक्ट मी ह्या व्हॅल्यू घेणार आहे, 1200 2400 आणि 628. ओके, लक्षात ठेवा. फक्त मी हे नंतर डायरेक्ट यूज करणार आहे, असं लिहिणार नाही, 1/2 80 × 30 लिहिणार नाही, मी डायरेक्ट एरिया लिहिणार. ठीक आहे, चलो. इंडिव्हिज्युअल टर्मचे कॅल्क्युलेशन झालेत. आता टोटल मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. टोटल कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी पटपट व्हॅल्यू पुट करतो. 63996 प्लस 96000 मायनस 37699.11 डिवाइड बाय 1200 प्लस 2400 मायनस 628.31. सॉल्व केली की आन्सर येते 41.15 mm. हा तुमचा आला एक्स बार. आता जसा तुमचा एक्स बार आला आहे
सेम तसाच्या तसा तुमचा काय येणार आहे आता वाय बार. मग सेंट्रॉइडची पहिली टर्म डिटरमाइन झाली आहे, आता सेंट्रॉइडची आपण सेकंड टर्म डिटरमाइन करणार आहे, ती म्हणजेच वाय बार, वाय कॉर्डिनेट. फॉर्म्युला परत सेम, समेशन ए एक्सच्या ऐवजी समेशन ए वाय येणार, समेशन ए वाय डिवाइड बाय समेशन ए. म्हणजेच थोडक्यात काय येणार बघा, A1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 पाहिजे होता, पण आपला मायनस A3 Y3 येणार कारण की 3 नंबरचा एरिया आपल्याला वजा करायचा आहे. सो A1 प्लस A2 मायनस A3. आता हा मायनस A3 जो आहे तो आपल्या कंडिशनप्रमाणे इथं मायनस झाला आहे. ओके, वेगळ्या प्रॉब्लेममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकतो. ओके, प्लस मायनस करण्याप्रमाणे होईल तुमचा ऑब्जेक्ट तयार होणार असणार. चला, पहिल्याचा एरिया आपल्याला माहिती आहे, आता ट्रायंगलचा एरिया बघा, आता 1/2 80 × 30 काढला आहे आपण, तो इथं आहे बघा बेसमध्ये, किती आहे 1200, डायरेक्ट लिहितो. सो पहिल्याचा एरिया, ट्रायंगलचा एरिया किती आहे 1200 इंटू त्याचा Y1. आता Y1 या डायग्राममध्ये या आणि बघा व्यवस्थित Y1 इथं ग्रीननं मार्क केले बघा मी, दिसतोय का, किती आहे बघा हा 40, बरोबर. Y1 किती आहे त्याचा 40, त्यामुळे मी इथे लिहितोय Y1 40. सो A1 Y1 प्लस A2 2 नंबरचा एरिया त्या आपण लिहिलेला आहे बघा 2400, डायरेक्ट लिहिलेला आहे, रेक्टँगलचा एरिया 30 × 80. ओके, इंटू त्याचा Y2. डायग्राममध्ये या, तुम्हाला Y2 दिसेल बघा इथं, Y2 दिसतोय का रेक्टँगलचा, तुम्ही एरिया जो मार्क केला होता किती आहे 15, एरिया नाही सॉरी वाय कॉर्डिनेट 15 मायनस. आता तिसरा मायनस करायला पाहिजे, तिसरा म्हणजे सेमी सर्कलचा एरिया. सेमी सर्कलचा एरिया 1/2 πr², इथं खाली लिहिलेला आहे बघा 628.31 इंटू, आता त्याचा Y3 इथं लिहिला आहे बघा, इथं दिसतोय का बघा 8.48 डिवाइड बाय समेशन ऑफ एरिया. ऑलरेडी एरिया माहिती आहे आपल्याला, पहिल्याचा आहे 1200, दुसऱ्याचा आहे 2400 मायनस 628.31. ज्याला हे एरिया मी डायरेक्ट पुट केलेत, कळत नाही त्यांनी X1 एकदा बघून घ्या. चलो कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला वाय बार मिळेल. कॅल्क्युलेशन करतोय, 1200 × 40 प्लस 2400 × 15 प्लस 628.31 × 8.48 डिवाइड बाय 1200 प्लस 2400 मायनस 628.31. सॉल्व केलं की आन्सर येते 30.05. हा तुम्हाला मिळाला तुमचा वाय बार. ओके, एक्स बार वाय बार मिळाला म्हणजे आपला प्रॉब्लेम संपला. फक्त काय आहे, प्रॉब्लेमच्या एंडला हे एकदा दाखवायला पाहिजे आपल्याला डायग्राममध्ये, त्यामुळे मी पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करतोय, फक्त विदाउट डायमेन्शन करतोय. फक्त लक्ष द्या, हा खाली रेक्टँगल होता, हा वरती ट्रायंगल होता, बरोबर. 1 नंबर 2 नंबर आणि ह्यातनं सेमी सर्कल तुम्ही काय केलेलं मायनस, तीच डायग्राम परत ड्रॉ केली. हा तुमचा होता वाय ॲक्सिस, हा तुमचा होता एक्स ॲक्सिस, हा तुमचा कॉर्डिनेट 0 0 आणि तुमचा आता एक्स बार वाय बार जो काही आला आहे तो मार्क करूया आपण. एक्स बार आहे 41.15, म्हणजे इथून हा तुमचा एक्स कॉर्डिनेट आला आणि वाय कॉर्डिनेट आला, एक्स बार वाय बार. ओके, मुद्दाम डायमेन्शन्स पण लिहून ठेवतो. एक्स बारचं किती आलं बघा, एक्स बार म्हणजे हे डिस्टन्स, एक्स बार इज इक्वल टू 41.15 आणि त्याचं वाय बार म्हणजे हे डिस्टन्स 30.05 mm. ठीक आहे, समजलं सर्वांना. सर्वांनी एक्स बार वाय बार मिळाल्यानंतर हे सगळ्या शेवटला दाखवायचं. हा प्रॉब्लेम सॉल्व करायला तसा एकदम इझी असतो, फक्त महत्त्वाचं असते की प्रत्येक स्टँडर्ड शेप जे आपण कन्वर्ट केलेत त्यांचे एक्स आणि वाय आपल्याला लिहिता आले पाहिजे. बाकी काय फॉर्म्युल्यामध्ये नुसतं एरिया आणि एक्स आणि एरिया इंटू वाय एवढंच टाकले, बाकी असं काही विशेष नाही आहे. ठीक आहे, बघा व्हिडिओ हा 2 वेळेला, मागच्या 4-5 पेपरमध्ये 2 वेळेला आलेला प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे, त्यामुळे एकदा व्यवस्थित बघून घ्या. चलो, थँक्यू.